काल संध्याकाळी 7 वाजता आपल्याकडे अमोल चामडिया नावाचे एक कंप्लेनंट आले होते. त्यांनी आपल्याला असं सांगितले की जवळपास संध्याकाळी 7:30 वाजता त्यांच्याकडे एक कॉल आला होता. त्याच्यात त्यांनी त्याचं नाव आरजू बिश्नोई सांगितला आणि त्याच्याकडून काही रक्कम याच्यावर ॲज अ रॅन्सम त्यांनी मागितली. आपण घटनेची दखल घेताना तात्काळ त्यांना फुरसुंगी पोलीस स्टेशनला पाठवून दिले. जेव्हा किंवा सोबत घेऊन पाठवून दिले. जेव्हा ते फुरसुंगी पोलीस स्टेशनला आले, ते पोलीस स्टेशनमध्ये होते रात्री 8-10च्या दरम्यान. त्या दरम्यान त्यांच्याकडे कॉल आला की 4 राऊंड त्यांचे गोडाऊनवर फायर झाला आहे. त्या अनुषंगाने आपण रात्री FIR दाखल केला आहे आणि आपलं पुढच्या इन्व्हेस्टिगेशन त्याच्याबद्दल चालू आहे. सर, लॉरेन्स बिश्नोई गँगने एक फेसबुक पोस्ट केली आहे ज्याच्यात त्यांनी सांगितले की जवळपास गोळीबाराची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. तो व्हिडिओ पोस्ट केलाय. त्या दिशेनं काही तपास सुरू आहे का? आणि बिश्नोई गँगने जबाबदारी स्वीकारल्यानंतर हा बिश्नोई गँगचाच प्रकार आहे असं काही लक्षात आलं? हे तपास दरम्यान आपल्याला क्लिअर होतील की 100% आमच्याकडे पण ते तसा व्हिडिओ आलेला आहे. त्याच्यावर खात्री चालू आहे आणि एक वेळ खात्री पटल्यानंतर आपण नक्कीच सांगू शकतात की त्याच्यामध्ये काही खरं आहे. किती आरोपी होते कोण होता याच्यासाठी आपण अटक करू शकलोय का त्याला आतापर्यंत? कुठे किती टीम आतापर्यंत जे आहे ते आपल्याला काही त्यांची ओळख पटली नाही आहे की ते कोण होता, काय होता. त्याच्याबद्दल आपण चौकशी करतात आणि जसे आपल्याला काही माहिती होते आपण ते ताब्यात घेतले सर या प्रकरणामध्ये आतापर्यंत? नाही, आतापर्यंत कोणाला CCTV फुटेज तपासतोय, कुठल्या दिशेने गेलाय, कोण आहे याच्या मागं, खरंच पुण्यामध्ये ऍक्टिव्ह आहे का? जसं मी आपल्याला ऑलरेडी सांगितले की जसे आम्हाला याच्याबद्दलची पुढची माहिती भेटते आपण सविस्तर तुम्हाला सांगू. याच्याबद्दल सर, व्यापाऱ्यांमध्ये भीतीदायक वातावरण आहे. त्यांनी बिझनेस कसं करायचा पुण्यामध्ये असा प्रकार समोर येतोय. थेट दारावर येऊन फायरिंग करतोय, म्हणजे अर्थात धमकी देऊन फायरिंग येते. याची पूर्ण आपल्याला चौकशी जसे ते आला होता त्याची पण आपण तात्काळ दखल घेतली. FIR रजिस्टर केले आहे आणि याची पुढची चौकशी चालू आहे. कितीची काय खंडणी मागितली होती? अमाऊंट कळलं? त्यांना असं वेगवेगळ्या त्यांना असं सांगितलं की तुमच्याकडे जेवढे पार्टनर्स आहे सगळ्यांकडून आम्हाला खंडणीची रक्कम पाहिजे. अंदाजे काय मागितली होती रक्कम? किती मागितली? सगळे त्यांनी असं सांगितलं की तुमचे जेवढे पार्टनर्स आहेत त्यांच्याकडून 5 कोटीची खंडणी मला पाहिजे. काय पथकर रवाना केले तपासासाठी? सगळ्यासाठी आपले क्राईम ब्रांचच्या आणि पोलीस युनिटच्या पथक रवाना केले आहे आणि त्याची चौकशी आणि तपास चालू आहे. थँक्यू.